Hello friends, I am Sarita Jain, lecturer in Electronics, Government Polytechnic, Jalgaon. In last lecture, we have studied or solved some numericals on inductors. Today, we are going to have introduction to capacitor, its working, its definition, unit of capacitor, its application, these things. And in the next lecture, we will have the numerical based on capacitors. So आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅपॅसिटरची डेफिनेशन, त्याचं युनिट, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याचं सिम्बॉल, त्याचे ॲप्लिकेशन्स एवढं सगळं बघणार आहोत. आणि पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण त्यावर बेस्ड जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते स्टडी करणार आहोत. सो कपॅसिटर म्हणजे काय? बेसिकली याच्या नावामध्येच याचा अर्थ आहे कपॅसिटी, म्हणजे याच्यामध्ये एनर्जी स्टोअर करण्याची कपॅसिटी असते, म्हणून याला कॅपॅसिटर असं म्हटलं जातं. सो लेट अस सी वन बाय वन. सो कन्सेप्ट काय म्हणतो? द वर्ड कपॅसिटर हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम वर्ड कपॅसिटी, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की हा कपॅसिटी ह्या वर्डपासून आलेला आहे. याच्यामध्ये कपॅसिटी कसली असते? टू स्टोअर द इलेक्ट्रॉन्स. सो दॅट इज इलेक्ट्रिक चार्ज अँड वॉज कॉइंड इन मिड 17th century आफ्टर डिस्कवरी ऑफ लेडन जार इन इयर 1745. सो हे जे आहे ही टर्म केव्हा आली? तर 17th centuryच्या मिडलमध्ये ही आली. आणि ते केव्हा आली? तर लेडन जारच्या डिस्कवरीनंतर इन 1745 त्याच्यानंतर ही टर्म इंट्रोड्यूस झालेली आहे. सो कपॅसिटर इज बेसिकली जसं इंडक्टर आणि रेजिस्टर हे पॅसिव्ह कंपोनंट्स आहेत, तसे कपॅसिटर हा सुद्धा पॅसिव्ह कंपोनंट आहे. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा आपण चार्ज ज्याला म्हणतो इलेक्ट्रॉनिक चार्ज, तो स्टोअर करण्याची कपॅसिटी असते, त्यामुळे त्याला कपॅसिटर असं म्हटलं जातं. सो कपॅसिटर इज अ पॅसिव्ह कंपोनंट विच हॅज अन ॲबिलिटी टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. युनिट काय आहे कपॅसिटरचं? तर बेसिकली कपॅसिटर जो आहे, जसं तुमचा इंडक्टर हा रेजिस्टर हा ओहममध्ये मेजर करतात, इंडक्टर हा हेनरीमध्ये मेजर करतात, तसा कपॅसिटर हा फॅरेडेमध्ये मेजर करतात. फॅरेड, FARAD हे युनिट आहे कपॅसिटरचं. हे खूप मोठं युनिट असल्यामुळे आणि कपॅसिटरच्या रिक्वायर्ड ज्या व्हॅल्यू असतात सर्किटमध्ये त्या लहान व्हॅल्यूज असतात, त्यामुळे आणखीन काही इंट्रोड्यूस झाले युनिट्स, ज्याला आपण मायक्रोफॅरेड, नॅनोफॅरेड, पिकोफॅरेड असं म्हणू शकतो. जसं इंडक्टरमध्ये हेनरी होतं, मायक्रो हेनरी, मिली हेनरी हे होते, तसे याच्यामध्ये फॅरेड, मायक्रोफॅरेड, नॅनोफॅरेड, पिकोफॅरेड, मिली फॅरेड असे आहेत. सो 1 मिली फॅरेड म्हणजे किती? तर 10⁻³ फॅरेड म्हणजे 1 मिली फॅरेड. 1 मायक्रोफॅरेड म्हणजे 10⁻⁶ फॅरेड. 1 नॅनोफॅरेड म्हणजे 10⁻⁹ फॅरेड. आणि 1 पिकोफॅरेड म्हणजे 10⁻12 फॅरेड. कन्स्ट्रक्शन कसं असतं? याच्यामध्ये 2 पॅरलल प्लेट्स ज्या आहेत त्या यूज होतात. ही एक पॅरलल प्लेट आहे, ही दुसरी पॅरलल प्लेट आहेत, ज्या कंडक्टिव्ह मटेरियल्सच्या बनलेल्या असतात. आणि 2 पॅरलल प्लेटच्या मध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल असतं. डायलेक्ट्रिक म्हणजे काय? तर बेसिकली इन्सुलेटिंग मटेरियल जे असतं त्याला डायलेक्ट्रिक मटेरियल असं म्हटलं जातं. सो आणि ह्या ज्या 2 पॅरलल प्लेट्स आहेत त्यातल्या एका प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि दुसऱ्या प्लेटवर निगेटिव्ह चार्ज असेल, तर जे स्ट्रक्चर तयार होतं ते त्याला कपॅसिटर असं म्हटलं जातं. सो याच्यामध्ये जेव्हा आपण व्होल्टेज याला अप्लाय करणार त्यावेळेस पॉझिटिव्ह टर्मिनल व्होल्टेज सप्लायचं ज्या प्लेटला कनेक्टेड असेल ती प्लेट पॉझिटिव्ह चार्ज घेईल, आणि ज्या प्लेटला निगेटिव्ह टर्मिनल असेल त्या प्लेटवर निगेटिव्ह चार्ज जनरेट होईल. आणि हा जो चार्जचा डिफरन्स आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो जनरेट होतो. हे जे आहे हा सिम्बॉल आहे कपॅसिटरचा. सो 2 मेटलच्या इलेक्ट्रोड आहेत, पॅरलल प्लेट्स जे आम्ही तुम्हाला म्हटलं ते इलेक्ट्रोड्स आहेत 2 मेटलचे, प्लेस्ड इन पॅरलल टू इच अदर, एकमेकांच्या पॅरललमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. इन बिटवीन दिस 2 इलेक्ट्रोड्स, या दोघांमध्ये एक लेअर ऑफ इन्सुलेटिंग, तुम्हाला आधीच सांगितलं डायलेक्ट्रिक मटेरियलची लेअर आहे, ज्याला आपण इन्सुलेटिंग मटेरियल असंही म्हटलं जातं, ती आहे. द ओहमिक कॉन्टॅक्ट्स आर मेड टू द बोथ इलेक्ट्रोड्स नोन ॲज ॲनोड अँड कॅथोड. सो ओहमिक कॉन्टॅक्ट म्हणजे काय? हे ॲनोड आणि कॅथोड हे 2 टर्मिनल्स याचे काढलेले आहेत आणि ते कशाला कनेक्ट केलेले आहेत? व्होल्टेज सप्लायला. दिस कम्प्लीट स्ट्रक्चर दिस शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ युअर कपॅसिटर, आणि हे त्याचं सिम्बल दाखवत असतं. वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? तर मागची डायग्राम जी आहे तुम्ही लक्षात ठेवायची आहे. वेन DC व्होल्टेज इज अप्लाइड to an electrolytic capacitor, the insulating material placed in between the 2 plates opposes the DC electric field and hence no current flows to the capacitor. जेव्हा DC व्होल्टेज आपण इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटरला देतो त्यावेळेस इन्सुलेटिंग मटेरियल जे असतं 2 प्लेट्समध्ये ठेवलेलं ते त्या DC इलेक्ट्रिक फील्डला अपोज करतं, आणि त्यामुळे याच्यामध्ये करंट जो आहे तो फ्लो होत नाही त्या कपॅसिटरमध्ये.
The electric field is established in dielectric and thus it stores electrical energy in dielectric. तर त्याच्यामुळे काय होतं, हा DC इलेक्ट्रिक फील्डला अपोज करतो आणि तिथे फील्ड जनरेट होतं डायलेक्ट्रिकमध्ये आणि तो फील्ड जो आहे तो इलेक्ट्रिक एनर्जी आहे ती स्टोअर करतो त्या डायलेक्ट्रिकमध्ये. वेन AC आणि आपण ज्यावेळेस त्याला AC व्होल्टेज देतो त्यावेळेस ते नॉन पोलराइज्ड कॅपॅसिटर असेल. जर आपण नॉन पोलराइज्ड कॅपॅसिटरला AC बेसिकली जो तुमचा इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर आहे पोलराइज्ड कॅपॅसिटर आहे. पोलराइज्ड कॅपॅसिटर म्हणजे काय, ज्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे टर्मिनल असतात त्याला पोलराइज्ड कॅपॅसिटर असं म्हटलं जातं. आणि ज्यांच्यामध्ये टर्मिनल फिक्स नसतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याला नॉन पोलराइज्ड कॅपॅसिटर असं आपण म्हणतो. सो जेव्हा AC व्होल्टेज आपण नॉन पोलराइज्ड कॅपॅसिटरला देतो तो ACला अपोज करत नाहीत. इट डज नॉट अपोज दिस चेंज इन व्होल्टेज बट अलाउज पास थ्रू इट. सो AC जो आहे तो पास करतो. म्हणजे बेसिकली जो इंडक्टर होता तो AC ब्लॉक करायचा आणि DC पास करायचा. याच्यामध्ये AC पास होतो आणि DC जो आहे तो ब्लॉक करतो कॅपॅसिटर. सो देर इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू द कॅपॅसिटर. सो दॅट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ युअर कॅपॅसिटर. नेक्स्ट इज डायलेक्ट्रिक मटेरियल यूज्ड इन कॅपॅसिटर. कुठल्या मटेरियल्स जे आहेत ते डायलेक्ट्रिक मटेरियल आहेत. तर इन्सुलेटर तुम्हाला सरळ माहिती आहेत कुठले इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत. ते सगळे डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून आपण यूज करू शकतो. तर आता वन बाय वन आपण बघूयात कुठले आहेत डायलेक्ट्रिक मटेरियल. सो एअर आहे, मायका आहे, ग्लास आहेत, हे डायलेक्ट्रिक मटेरियल आहेत. सिरॅमिक, पोर्सेलिन, पॉलिस्टरीन, देन फायबर, बॅकेलाइट, वॅक्स्ड पेपर, हे जे आहेत एवढे 9 प्रकारचे जे आहेत ते डायलेक्ट्रिक मटेरियल कॅपॅसिटरमध्ये यूज होतात. एअर कॅपॅसिटर असेल, मायका कॅपॅसिटर असेल, ग्लास, सिरॅमिक मटेरियल यूज होतं, पोर्सेलिन मटेरियल यूज होतं, पॉलिस्टरीन मटेरियल यूज होतं, फायबर मटेरियल यूज होतं, बॅकेलाइट मटेरियल यूज होतं आणि वॅक्स्ड पेपर जे आहेत ते यूज होतं ॲज अ डायलेक्ट्रिक मटेरियल. स्पेसिफिकेशन्स बघूयात वन बाय वन. डायलेक्ट्रिक मटेरियल हे महत्त्वाचं स्पेसिफिकेशन आहे की कुठल्या प्रकारचं डायलेक्ट्रिक मटेरियल याच्यामध्ये यूज होतं आहे. सेकंड इज कपॅसिटन्स व्हॅल्यू. त्यामुळे येणारी जी कपॅसिटन्स व्हॅल्यू आहे ती किती आहे. देन व्होल्टेज रेटिंग, कुठल्या हायेस्ट व्होल्टेजपर्यंत तो लाय करतो. याच्या डेफिनेशन बऱ्यापैकी तुमच्या रेजिस्टरच्या आपण जे स्पेसिफिकेशन पाहिले होते त्याच्यामध्ये झालेलं आहेत. व्होल्टेज रेटिंग, नंतर तुमचं टॉलरन्स, रेजिस्टन्स व्हॅल्यूची त्याऐवजी ती आली कपॅसिटन्स व्हॅल्यू. व्होल्टेज रेटिंग म्हणजे काय, तर मॅक्झिमम ज्या व्होल्टेजपर्यंत हा वर्क करत असेल त्याला व्होल्टेज रेटिंग असं म्हटलं जातं. टॉलरन्स म्हणजे काय, तर मॅन्युफॅक्चरर जी व्हॅल्यू देतो त्याच्यामध्ये काहीतरी टॉलरन्स असतो. म्हणजे त्या प्लस मायनस ती व्हॅल्यू, सपोज 5% टॉलरन्स आहे आणि तुमच्या व्हॅल्यू आहे 10 मायक्रोफॅरेड. 10 मायक्रोफॅरेडच्या 5% किती होतं, 0.5 मायक्रोफॅरेड. सो तो जो कॅपॅसिटर आहे त्याची व्हॅल्यू 9.5 to 10.5 मायक्रोफॅरेडमध्ये जर लाय करत असेल तर त्याला आपण टॉलरन्स व्हॅल्यू असं म्हटलं जातं. पॉवर फॅक्टर, नंतर टेम्परेचर कोइफिशियंट, नंतर तुमचं फिजिकल साईज, त्याची साईज किती आहे ते सुद्धा मॅटर करतं. इन्सुलेशन रेजिस्टन्स किती आहे दॅट ऑल्सो मॅटर्स. देन युअर करंट टू व्होल्टेज रेशो काय आहे, कुठल्या करंट टू व्होल्टेज रेशोपर्यंत तो स्टँड होतो दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. देन इक्विव्हॅलंट सिरीज रेजिस्टन्स. बेसिकली जो कॅपॅसिटी इंडक्टरच्या स्ट्रक्चरमध्ये पॅरलमध्ये असतो कॅपॅसिटर आणि याच्यामध्ये जो रेजिस्टर याच्यामध्ये जो रेजिस्टर असतो तो सिरीजमध्ये असतो. तर याचा इक्विव्हॅलंट सिरीज रेजिस्टन्स किती आहे that also comes under specification. So these are the specification which are, so dielectric material, then capacitance value, voltage rating, tolerance, power factor, temperature coefficient, physical size, then your insulation resistance, then current to voltage ratio, then equivalent series resistance. So these are the specifications of your capacitor. Next, application. So let us see the applications of resistor one by one. पहिलं जे ॲप्लिकेशन आहे जे आपण डेफिनेशनमध्येच पाहिलं, इट हॅज ॲबिलिटी टू स्टोअर द चार्ज किंवा एनर्जी. सो सेम इज इन द ॲप्लिकेशन ऑल्सो, इट इज यूज्ड फॉर स्टोरेज ऑफ एनर्जी. नेक्स्ट इज इट इज यूज्ड इन फिल्टर सर्किट टू मिनिमाइज रिपल व्होल्टेज. मी मागच्या जेव्हा इंडक्टरमध्ये ॲप्लिकेशन सांगितलं होतं त्यावेळेससुद्धा रिपल व्होल्टेज काय असतो हे सांगितलं होतं. आता पुन्हा सांगते, आउटपुट जर DC हवं असेल आणि त्याच्यामध्ये काही ACचा पार्ट प्रेझेंट असेल तर त्याला रिपल असं म्हटलं जातं. जो AC प्रेझेंट असतो आउटपुटमध्ये त्याला रिपल असं म्हटलं जातं. सो बेसिकली जो आता आपण याचं वर्किंगमध्ये बघितलं होतं, कन्स्ट्रक्शनमध्ये आणि वर्किंगमध्ये, की आपला जो कपॅसिटर आहे तो ACला पास करतो आणि DCला ब्लॉक करतो. त्यामुळे कपॅसिटर हा फिल्टर सर्किटमध्ये नेहमी पॅरललमध्ये शंटमध्ये यूज होतो.
सो कॅपॅसिटर फिल्टरला शंट फिल्टर असंही म्हटलं जातं. सो AC रिमूव्ह करायचा असेल आणि DC आपल्याला प्युअर DC हवा असेल तर त्यासाठी कपॅसिटर हा फिल्टर सर्किटमध्ये यूज होतो आणि त्यामुळे याचा जो रिपल व्होल्टेज आहे तो कमी करण्यासाठी तुमचं फिल्टर सर्किटमध्ये कपॅसिटर हा यूज होत असतो. नेक्स्ट इट इज यूज्ड इन ट्युनिंग सर्किट फॉर सिलेक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी. जसं मी आधीच सांगितलं, ट्यून सर्किट किंवा रेझोनन्स सर्किट जे LC सर्किट असतं, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टर अँड युअर कपॅसिटर ॲक्ट्स ॲज अ ट्यून सर्किट. सो एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीला ट्यून करण्यासाठी हे यूज केले जातात. त्यासाठी तुम्हाला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपण इंडक्टरमध्ये पाहिला होता, तसंच याच्यामध्ये कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ही कन्सेप्ट आहे. सो कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा एक्स सफिक्स C ने इंडिकेट केला जातो आणि इट इज गिवन बाय 1/2πfc या फॉर्म्युल्याने तो दिला जातो. इट इज यूज्ड इन टायमिंग सर्किट टू सिलेक्ट द टाईम. देन इट इज यूज्ड इन अन इंटरस्टेट कपलिंग इन कॅस्केड ॲम्प्लिफायर्स. सो कॅस्केड ॲम्प्लिफायर्स जे आहेत मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर्स त्याच्यामध्ये इंटरस्टेट कपलिंगसाठी हा यूज होतो. इट इज यूज्ड इन टँक सर्किट इन इलेक्ट्रॉनिक ऑसिलेटर. त्याच्यामध्ये हा यूज होतो, ज्याला ट्युनिंग सर्किट असंही म्हटलं जातं. टँक सर्किट का म्हणतं, जसं टँक पाणी स्टोअर करतं तसं याच्यामध्ये टँक जो आहे तो इलेक्ट्रॉनिक चार्ज किंवा एनर्जी स्टोअर करतो, त्यामुळे त्याला टँक सर्किट असं म्हटलं जातं. टँक सर्किट हे मोस्टली इंडक्टर आणि कपॅसिटर रेजिस्टर या तिघांचे बनलेले असतात. इट इज यूज्ड इन बायसिंग सर्किट्स ऑफ BJT, FET एक्सेट्रा ॲम्प्लिफायर्स. बायसिंगचे सर्किट्स आहेत त्याच्यामध्ये हे यूज होतं. बायसिंग म्हणजे काय, तर प्रोव्हाइडिंग DC सोर्स टू द BJT टू स्टार्ट, दॅट इज कॉल्ड एज बायसिंग. कुठली IC कुठलाही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असेल त्याला जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर त्यासाठी बायसिंग जे आहे ते कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आउटपुट नाही मिळत तर ती जो पर्टिक्युलर कंपोनंट आहे तो स्टार्ट होतो. सो दॅट इज व्हॉट इज युअर बायसिंग सर्किट. तर याच्यामध्ये बायसिंग सर्किटमध्ये हा कपॅसिटर जो आहे तो BJT FET बायसिंग सर्किटमध्ये हा यूज होतो. इट इज यूज्ड इन स्नबर सर्किट टू सप्रेस द रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स. स्नबर सर्किटमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स कमी करण्यासाठी हा यूज होतो. यूज्ड फॉर bypassing द हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स. देन इट इज यूज्ड फॉर स्टार्टिंग द मोटर. याच्या आधीचं जे सांगितलं यूज्ड फॉर बायपासिंग हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल म्हणजे काय, तर तो त्याच्यामध्ये पॅरललमध्ये यूज होईल, म्हणजे ग्राउंडला कनेक्टेड असेल. सो सिग्नल जो काही येईल हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तो काय होऊन जाईल, ग्राउंड होऊन जाईल, त्यामुळे बायपासचं फंक्शन करेल. इट इज यूज्ड फॉर स्टार्टिंग द मोटर. मोटर स्टार्ट करण्यासाठी हा यूज होतो. यूज्ड फॉर रनिंग द मोटर, रन करण्यासाठी यूज होतो. क्लासिफिकेशन बघूया आता कपॅसिटरचे. तर हे कपॅसिटर जसं इंडक्टरमध्ये रेजिस्टरमध्ये आपण पाहिलं 2 टाईप्स, फिक्स्ड आणि व्हेरिएबल, तसेच कपॅसिटरमध्ये सुद्धा 2 टाईप्स आहेत, फिक्स्ड आणि व्हेरिएबल. फिक्स्डचे पुन्हा 2 टाईप्स आहेत, इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटर आणि इलेक्ट्रोस्टॅटिक कपॅसिटर. इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटरमध्ये जे बेसिकली हे जे सगळे आहेत जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर आपण डायलेक्ट्रिक मटेरियल पाहिले आधी, तर हे सगळे डायलेक्ट्रिक मटेरियलचे टाईप्स आहेत. सो डिपेंडिंग ऑन द डायलेक्ट्रिक मटेरियल देर आर डिफरंट टाईप्स ऑफ कपॅसिटर जे आपण इथे लिहिलेले आहेत. जर इलेक्ट्रोलायटिक इलेक्ट्रोस्टॅटिक आहेत त्यामध्ये इलेक्ट्रोलायटिकमध्ये टँटॅलम आणि ॲल्युमिनियम हे 2 टाईप्स आहेत जे बेसिकली तुमचे इलेक्ट्रोलायटिक डायलेक्ट्रिकमध्ये मेटॅलिक जो पार्ट यूज होतो त्याच्यासाठी हे यूज होतात बेसिकली. आणि इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बेसिकली जे स्ट्रक्चर असतं ना कपॅसिटरचं, त्याच्यामध्ये एक लेअर डायलेक्ट्रिक मटेरियलची आणि एक लेअर मेटॅलिक मटेरियलची यूज होते आणि त्या 2 मटेरियलवर डिपेंडंट याचे टाईप्स आहेत टँटॅलम आणि ॲल्युमिनियम. इलेक्ट्रोस्टॅटिक मटेरियल जे आहेत त्याचे सगळे टाईप्स हे डायलेक्ट्रिक मटेरियलवर डिपेंडंट आहेत. सिरॅमिक इलेक्ट्रोस्टॅटिक, मायका इलेक्ट्रोस्टॅटिक, प्लास्टिक इलेक्ट्रोस्टॅटिक अँड पेपर इलेक्ट्रोस्टॅटिक. देन इन व्हेरिएबल देर आर 4 टाईप्स, दॅट इज सिरॅमिक व्हेरिएबल, एअर व्हेरिएबल, mica variable and plastic variable. So this is the classification of your capacitor. So let us see the next one. Actually capacitor कसे दिसतात. तर हा तुमचा सिरॅमिक कपॅसिटर आहे. देन जेव्हा तुम्ही बाजारात विकत घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला ते अशा टाईपचे दिसतील. 3 टर्मिनल कपॅसिटर, देन वायर एंडेड इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटर, सरफेस माउंट इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटर, मोटर रन कपॅसिटर, सॉलिड चिप टँटॅलम कपॅसिटर, देन सरफेस माउंट सिरॅमिक कपॅसिटर जे SMDs असतात, सरफेस माउंट डिव्हायसेस, त्याच्यामध्ये हे SMDचे जे कपॅसिटर्स आहेत ते यूज होतात. देन सप्रेसर कपॅसिटर, देन युअर पॉलिस्टर कपॅसिटर, पॉलीप्रोपिलिन कपॅसिटर, देन मेमरी बॅकअप कपॅसिटर, ट्रिमर कपॅसिटर, पॉलिस्टरीन कपॅसिटर, ॲल्युमिनियम कपॅसिटर अँड PCB माउंट कपॅसिटर. आणि हे टाईप्स आहेत पुन्हा, हे मी पुन्हा एक्सप्लेन करेल नेक्स्ट लेक्चरमध्ये.
तरी पण आपण बघून घेऊया, टाईम संपत आलेला आहे रेकॉर्डिंगचा, त्यामुळे मी इथे स्टॉप करते. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा टाईप्स नंतर कॅपॅसिटरचं वर्किंग